श्रीराम समर्थ। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास 5वा, अध्याय 5वा। सद्गुरूंची शरणागती तैसी, नव्हे इतर शरणागती ऐसी। पावे तेणे सायुज्य मुक्तीसी, तरी सद्गुरुचरणी अनन्य भावे। श्रीराम इतर शरणागती नेही तरती, तरी पैल पार न जाती। जैसे नावतारी जलावरती, परी पैल पार न पाववे। श्रीराम सद्गुरुनाथा तुम्हा वाचोन, पैल पार करी दुजा कोण। म्हणून न सोडी तुमचे चरण, भव पार करी दयाळा। श्रीराम नावाडी दुष्ट सुष्ट नच पाही, नावेत बैसे त्या परतीराने। व्यवहारात हा अनुभव येई, मग तू तर कनवाळू दीनांचा। श्रीराम धाव घेई सद्गुरु आई, मी बुडतसे या भवडोही। तुझ विने तारणार कुणीही नाही नाही दयाळा। श्रीराम मागील समासाची आठवण असेलची तुम्हा कारण। महाराजांचे खेरड्यास गमन, गंगा प्रदक्षिणेच्या निमित्ते। श्रीराम बाबाजी पुराणिक यांचे घरी, महाराज उतरले नित्यापरी। वर्तमान कळताच ग्रामांतरी, आले सकल दर्शना। श्रीराम महाराज वदती बाबाजीशी, आम्ही जातो गंगा प्रदक्षिणेसी। बाबाजीनेही सहकुटुंबेसी विचार केला जाण्याचा। श्रीराम आणखीही काही मंडळी म्हणती, महाराजांची संगती भली। सुभाग्ये ही संधी आली, जाऊ म्हणती समागमे। श्रीराम सुमुहूर्त पाहून या उत्तम, निघण्याचे ठरले ठाम। प्रदक्षिणेचे जे जे नियम, महाराजे सर्वा सांगितले। श्रीराम दुसऱ्यांदा ही प्रदक्षिणा महाराजांची होती जाणा। त्या योगे त्रास कोणा पडवून देती महाराज। श्रीराम प्रदक्षिणारंभ नांदेड पासून केला यथाविधी करून, सर्वमुखी नामस्मरण करती गमन हळूहळू। श्रीराम गंगे वाचून इतर पाणी, प्यावयाचे नाही नियम म्हणून। तैसेच पादत्राणही कोणी, घातले नाही केव्हाही। श्रीराम गंगा काठचेच गावा, नित्य भोजन विधी करावा। मुक्कामही ऐसाच ठेवावा, गंगा तिरीचे ग्रामासी। श्रीराम पुढील ऐका एक प्रसंग, जेणे श्रोते होती दंग। कळेल महाराजांचे अंतरंग, थोडे बहुतापणासी। श्रीराम संतांचे जे मुख्य लक्षण, भूतदया आणि निराभिमान। तैसेची देहबुद्धीचा निरास पूर्ण, आणविले हे अनुभवा। श्रीराम एके दिवशी कार्यक्रम ठरविला, की प्रवरा संगमी करू स्नानाला। तेथून जाऊ श्रीनिवास्याला, श्री मोहनी राजदर्शना। श्रीराम तेथून पुढे 6 कोस, गंगातीरी सुरेगावास। करू तेथे मुक्कामास, या परी ठरविले। श्रीराम आजचा प्रवास बहुदूर, सकाळी 4ला निघणे जरूर। सकाळी वाजता 4, महाराज सकळा उठविती। श्रीराम प्रवासाची बहुदगदग, ना उठती कोणी लगबग। सूर्योदय झाला तेथेची मग, करीती धडपड निघण्याची। श्रीराम महाराजांनी विचार केला, 3 पर्यंत पोहोचू सुरेगावाला। दिवस तर हा उन्हाळा, कैसी गत होईल। श्रीराम महाराज वदती सकलाला, तुम्ही झरझर यावे मुक्कामाला। मी पुढे जाऊन सुरेगावाला, तयारी सर्व ठेवितो। श्रीराम गंगेचे पाणी तांबे भरून, घेती प्रत्येकी 2-2। कंठ शोषण भावा म्हणून, थंड काकड्या घेती समागमे। श्रीराम निवास्यास पोहोचण्याला 10 वाजले सर्वाला। दर्शन पाणी पिणे या कार्याला 11 वाजून गेले तै। श्रीराम सुरेगाव येथून 6 कोस, जाणेची असे मुक्कामास। ऊनही झाले बहुवस, परी निघालेच तेथुनी। श्रीराम जेमतेम 4 कोस, बहु कष्टे सोसला त्रास। झाडही नाही सावलीस, पायही भाजती उन्हामुळे। श्रीराम 3 कुत्री बरोबर होती, तीही प्रखर उन्हाने तळमळती। लहान तरोट्या झुडपा खालती, पळत पळत जाऊन बैसती। श्रीराम त्राही त्राही सर्व झाले, म्हणती महाराजांचे नाही ऐकले। 4 वाजता निघतो तर भले त्रास ऐसा होताना। श्रीराम
दोन कोस राहिला सुरेगाव, महाराजा साली किव. हंडाभर पाणी घेऊन स्वयमेव, चालोनी आले तेथवरी श्रीराम. जवळील 3 धोत्रे भिजवून, खांद्यावर ओझे आणून, वरी तळपे प्रखरवून, पायी जाती 2 कोस श्रीराम. कंठ शोषले सकळांचे, काय उपाय कोणा न सुचे. आपण मुक्कामी पोहोचण्याचे, कैसे होईल हे देव जाणे श्रीराम. डोक्यावर हंडा पाणी भरून, आणला महाराजे पाहिले दुरून. धावत गेले काही जण, ओझे घेती उतरवनिया. लेकरामनीची तहान भूक, ते माताची जाणे सकळीक. त्या परी महाराजांनी हे देख, मनी जाणून शांत विले श्रीराम. सर्वजण पाणी पिती, ओल्या धोत्रावरी पाय ठेविती. महाराजास धन्यता देती, केवढी थोरवी भूत दयेची श्रीराम. मी अनवाणी उन्हातून, हंडाभर पाणी डोक्यावरून. याचा किंचितही देहाभिमान नाही मनी महाराजांच्या श्रीराम. नमस्कार लोटांगणे घालती, वारंवार स्तुती करीती. थोडी घेऊन या विश्रांती, मुक्कामासी पोहोचले श्रीराम. मुक्कामासी सगळी महाराजे सर्व तयारी होती केली. स्वयंपाकाची ही सिद्धता करविली होती, ब्राह्मण हस्ते शुद्धत्वे श्रीराम. सर्वांचे झाले भोजन, यथा योग्य आयासा वाचून. त्या योगे सर्वांचा क्षीण गेला, समाधान वाटले श्रीराम. रात्र झाले भजन गोड, जेणे पुरले मनीचे कोड. निद्रेसही मिळाली सवड, तेणे हुरुपाला सकळांशी श्रीराम. कधी प्रवचन, कधी पुराण, कधी भजन नाम संकीर्तन. कधी गहन विषयांवर चर्चा होऊन, आनंदे कालक्रमण ईशापरी श्रीराम. बाबाजी, माधवआबा, कस्तुरे शास्त्री हे शास्त्रज्ञ सोनी सत्पात्री. यांचेही योगे अहोरात्री ज्ञान चर्चा सुरू असे श्रीराम. प्रल्हाद बुवाही सवे असती, तै वयसान बालक वृत्ती. थोडे बहु आठवते त्या प्रती, सांगती कधी कधी वृत्त हे श्रीराम. सवे असता रामानंद, न वाटे कोणा दुःख खेद. सर्वत्री आनंदी आनंद, क्षीण भाग हरे सकलांचा श्रीराम. महाराज वदती बाबासी, येथून जवळ मंगरुळ क्षेत्रासी. जाऊ आपण दर्शनासी, अंबादास महाराज चरणाला श्रीराम. तेथे जाऊनी दर्शन घेता, बाबाजीस वाटे धन्यता. अंबादास म्हणती परत येता, मुक्काम येथे ठेवावा श्रीराम. गंगा काठी बहुकाटे, आणि अनवानी हे चालती वाटे. परत येई तो कोणा काटे, रुतले नाही नवल हे श्रीराम. पुढे पापदंडी रामपुरीस, वास्तव्य झाले 3 दिवस. राम जन्मोत्सव या स्थानास, अन्नदानही बहु झाले श्रीराम. हा गंगा प्रदक्षिणेचा समास, विश्वासे पठण होय ज्यास. गंगा प्रदक्षिणेचे पुण्य त्यास, घडे सायास न करिता श्रीराम. पुढील समासी ही मंडळी, नाशिक त्र्यंबका जाती सगळी. अद्भुत लीला घडल्या त्या स्थळी, त्या श्री सद्गुरु वर्णविती श्रीराम. इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे गंगा प्रदक्षिणा प्रवास वर्णनानां पंचमोऽध्यायान्तर्गतः पंचमः समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. समास पहिला. अध्याय 6. सद्गुरु चरणी ठेवता माथा, हरेल जन्म मरण भव चिंता. हरी श्रद्धे विण जाईल वृथा, श्रद्धा सावी अति शुद्ध. श्रीराम समर्थ. जरी चरिवनी धेनू, 8वी वत्स नित्य. जननी करीत कामे, बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये, लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ.